गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी मस्त मजेत आहे. आज आम्ही एक रानभाजी आणली आहे आणि त्या भाजीचं नाव आहे कंटोरली. ही नाशिकवरून येताना आम्ही भाजी आणली आहे आणि आपण बघूया आज आपण कंटोरलीची भाजी कशी करायची आहे ते. कोवळे कोवळे कंटोरले आम्हाला मिळाले होते नाशिकला. ॲक्च्युली आई नाशिकला होत्या, तर त्यांनी येताना ती भाजी आणली होती. तर आपण ती भाजी स्वच्छ धुवून घेतलेत कंटोरले आणि एकदम कोवळे होते, त्यामुळे व्यवस्थितपणे चिरले गेलेत. जास्त बिया नव्हत्या. व्यवस्थितपणे पातळ चिरा मारून घ्यायच्यात आणि चिरून घ्यायचे. फोडणीसाठी आपण थोडंसं जिरं घेतलं आहे, ठेचलेला लसूण घेतला आहे. लसूण भरपूर प्रमाणात घालायचं आहे, म्हणजे भाजीला स्वाद छान येतो. बारीक चिरलेले 2 कांदे आम्ही घेतलेत आणि ते व्यवस्थित तेलावर चांगले परतून घेतलेत. कांद्याचा रंग परतेपर्यंत कांदा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कंटोरल्याची भाजी ही खूप महाग मिळते. आम्हाला जवळजवळ 80 ते 90 रुपये पाव अशी ही भाजी मिळाली होती. पण हाच सीझन आहे की ही भाजी आपल्याला खायला मिळते ही, आणि आरोग्यासाठी छान असते, पौष्टिक असते, म्हणून आम्ही पावसात आवर्जून ही भाजी करतो. कांदा व्यवस्थित लाल परतून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो व्यवस्थितमध्ये तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घरगुती जे आपले नेहमीचे भाजीचे जे मसाले असतात ते घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये मी मिरची पावडर घातली आहे, हळद घातली आहे, धणा पावडर घातली आहे आणि मीठ घातलं आहे. हे सगळं व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मसाल्याला तेल सुटलं की हे जे अशा प्रकारे जे कंटोरले चिरून घेतलेत, हे चिरून घेतलेले कंटोरले स्वच्छ धुवून घेऊन मग आपल्याला या फोडणीमध्ये मिक्स करायचे आहेत. तेलामध्ये व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत. या भाजीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. ही भाजी आपल्याला वाफेवरच झाकणावर पाणी घेऊनच शिजवून घ्यायची आहे. आणि कंटोरले एकदम कोवळे मिळाले होते, त्यामुळे ते शिजायला काही जास्त वेळ नाही लागला. आपल्याला भाजी परतल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि वाफेवर ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. 5 ते 7 मिनटामध्ये व्यवस्थितपणे भाजी चिरली आहे, कारण कंटोरले खूप कोवळे होते. आईच्या हातची रेसिपी आहे. आईंनी ही रेसिपी बनवली आहे आणि व्यवस्थित तेलावर चांगले परतून घ्यायचे आहेत. वाफ काढून झाली की थोडेसे मऊ झाले असतील ते, तर एकदा आपण चेक करून पण घ्यायचे आहेत की शिजलेत की नाही. शिजायला काही हरकत नाही आहे, कारण कोवळे होते. एकदम 5 ते 7 मिनटातच कंटोरले शिजून घेतले. वरून कोथिंबीर घातली आहे आणि व्यवस्थितपणे परतून घेतले. तांदळाच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर ही भाजी खूप छान लागते. तुम्हाला ही पावसामध्ये ही भाजी मिळाली तर तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा की कशी लागली. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.